ह्या जर आम्हाला अशाच खुश ठेवणार असतील ना तर परेश पाटील, आम्ही तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. त्यासाठीच मी आहे साहेब. हा, या गावात आम्ही एक फॅक्टरी ओपन करतो. फॅक्टरी अव ह्या गावात तमाशा होऊ दिला नव्हता त्या पैलवानानं. तुमची फॅक्टरी काय उभी राहू देतोय? मंजुळाबाई, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. ते आमचं बघून घेतो. काय साहेब? हा बरोबर. हा, बस. आता हे गाव माझं. उद्यापासून मी होणार मालक या गावाचा. म्हणजे काय? उद्या या गावची समधी जमीन साहेबांच्या नावावर होणार आहे. म्हणजे जमीन हडपणार म्हणा की तुम्ही? नाही, हे माननीय परेश पाटील हडपणार आणि माझ्या ताब्यात देणार. अहो काय साहेब, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसाठी आहे की नाही एवढं करायला लागते. हो, करायला लागते. तुमचं भलं त्यात आमचं भलं. आणि गाववाल्यांचं? गाववाल्यांना जुना. तुला लावायला दौलतवाडची माणसं माझ्या पांदामग वाटली बरं तुला. या मंडळी, रसिक मंडळी जरा उशिराच आली. तर हे तुमच्या गावचं माननीय परेश पाटील आणि हे त्यांचं साहेब. लई भली माणसं बरं का. एकमेकांचं भलं करताय तुमच्या जमिनी लाटून. तवा येणारे इलेक्शन ना ह्याच निवडून द्या आणि पायावर दगड मारून घ्या. काय बोलूस? इलेक्शन? कसली इलेक्शन? तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. माझं काम झालंय, आता तुम्ही तुमचं करा. ए बाई, माग थांबायचा. पुढे यायचं नाही. माग चल. माग. आमच्या जमिनी हडप करणं एवढं सोपं वाटतं का तुला? हे बघा गोरे बंधूंनो, काय तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे सगळं आहे की नाही त्या रानाचं कारस्थान आहे. अरे हे कारस्थान कोणाचं आहे चांगलंच माहित आहे आम्हाला. अरे ह्या पप्प्याला तर आपण बघून घेऊच, पण शहरात आलेला हे डॉक्टर आहे की नाही, ह्याला पहिला झाडा शिकूया. चला तुम्ही. आता काय गावाली सोडत नाही ते याला. पण लय खतऱ्या कला सादर केली बरं का ताई. होय, हे तुमच्यामुळे आमच्या गावाचं विघ्न गेलं बघा. तुझ्यासारखा चांगल्या मनाचा माणूस जवळ ह्या गावात आहे ना, तर ह्या गावावर काही बिघ्न येणार नाही बघ. लय नशिबवान हायचं तुम्ही सगळे. तुमच्या गावात एवढ्या चांगल्या निर्मळ मनाचा माणूस आहे. अभिमान वाटतो मला माझ्या भावाचा लय. मग राणाचा आहेच तसा.
स्वप्न होतं ते खरंच खरं नाहीये ना? का असेल तर फार बदल झालाय तुमच्या. तुम्ही खरंच लावणी एन्जॉय करताय? नाही नाही, तुम्ही असं काही करणं शक्यच नाही. कुठे होतात तुम्ही? एवढा का उशीर? हा ते जरा उशीरच झाला बघा. जरा जरा जास्तच उशीर झालाय नाही का? काय करत होता? लावणी तर बघत नव्हतात ना? लावणीच बघत असणार, त्याशिवाय एवढा वेळ होतो का? नाही ते 2 वर्षात काय काय सवयी लागल्यात मला काय माहिती. लागल्याही असतील असल्या सवयी. मी कुठे होते बघायला? या 2 वर्षात तुमच्यात इतका बदल झालाय की काय करत असाल आणि काय नाही कुणाला माहिती. खरं खरं सांगा, का केलं तसं? आता ते लावणी बघायला गेल्यावर ते लावणीच बघणार की माणूस. ते समोर होते बघून सोडली की हो. काहीच वाटत नाहीये तुम्हाला? ते कशाला काय वाटत? ते समोर होते बघून सोडली की. तुम्हाला सांगते अहो काय त्या बाईची अदा. आणि डान्स तर ते टिंग 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 लई भारी डान्स होता बघा. अहो काय सांगते तुम्हाला, त्या लावणीवाल्या बाई म्हणजे लई भारी बघा, एक नंबर. म्हणजे आता ताईवरनं बाई झाली का? मी नसताना 2 वर्षात काय काय केलंय कुणाच ठाऊक. खरं खरं सांगा. काय? माझ्या माघारी 2 वर्षात तुमच्याकडून काही. हा तेच ते 2 वर्षात काय? 2 वर्षात तुमची पावलं चुकीच्या वाटेला नाही ना गेली? खरं खरं सांगा. हे जरा नाही ते जादाच गेली बघा. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा. तुम्ही असं वागायला असं वाटलं नव्हतं मला. का केलं तुम्ही असं? नाईलाज? नाही, तुमच्याकडनं अशी चूक होईल असं नव्हतं वाटलं. अशी अपेक्षाच नव्हती मला. ते माझ्या हातात नव्हतं बघा अंजलीबाई. का नव्हतं? इथे मी 2 वर्ष थांबलीये आणि तुम्ही. हसताय तुम्ही. मग काय करू? अहो अंजलीबाई तुम्ही कुठच्या कुठं पोचल्या की हो? मी का तुम्ही? तुम्ही कुठल्या कुठे पोचलाय? चुकीच्या वाटेवर जाण्यासारखं घडलं तरी काय? अंजलीबाई हे बघ, एक तर पहिलं म्हणजे ते मी कोम्यामध्ये होतो आणि जेव्हा शुद्धीमध्ये आलो तेव्हा ते राजा राजगुंडाचं सोंग करण्यामध्ये दिवस रात जायचं बघ. ते जेवायला बी टाइम घावत नव्हता मला. आणि चुकीच्या वाटेवर जायला बरा टाइम मिळाला तुम्हाला. ते पप्प्यानं जेव्हा मला मारलं आणि नदीत पडलो तेव्हाच ते चुकीच्या मार्गावर गेलो बघ. अंजलीबाई ते माझ्या घरापासून माझ्या माणसांपासून लांब राहिलो. नाहीलाच होता मला. मी 1 मिनिट, मी ते नाही विचारते. मी सोडून दुसरी कोणी. अयो अहो अंजलीबाई काय बोलता हो तुम्ही? अहो तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाचा बी विचार माझ्या मनाला शिवणार नाही बघा. राणाचा जीव फक्त अंजलीबाईंवर आहे. तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाचा बी विचार माझ्या मनात आला नाही. खरंच? हे तुमचा डाऊट असतंय काय माझ्यावर? ते 1 मिनिट मी क्लिअर करते बघ. अंजलीबाई हे आयला भाऊ जागे होतील ना सगळे, तुम्ही उभे राहा. त्याला काय ते डाऊट क्लिअर झाला पाहिजे बघा. नाही 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 माझा डाऊट. आता डाऊट नाही काय? ते मगाशी बरोबर संशय घेतला माझ्यावर. ती बायको म्हणून. बायकोचा अधिकारच असतो तो. जी बायको तिच्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते तीच असा संशय घेऊ शकते. हा प्रेमळ संशय. प्रेमळ संशय ते आणि काय असतंय? थांबा, मी तुम्हाला समजावून सांगते. ते नको, अजिबात नको. ते तुम्ही समजवणार म्हणजे त्यात अख्खी रात जाणार बघा. लवकर समजलं की तुम्हाला. मग ती अनुभव असते किंवा
बरं, तुमच्या ताईने तुमचं काम फत्ते केलं का? एकदम फत्ते. ते गावावरचं विघ्न टळलं बघा. आता उद्या बघाच तुम्ही कशी मजा येते ती. काय सर, एवढी कोणाची वाट बघायला सा? अगं बाई, आज फॅक्टरीचं डील होणार आहे. पप्प्या आणि त्या साहेबाची वाट बघालोय आम्ही. असं आहे वय? बरं चंदे, हा, पासपोर्ट तयार आहे का तुझा? ते काय असते? अगं बाई, फॉरेनला जाण्यासाठी पासपोर्ट लागतोय, आपली ओळख पटावी म्हणून. आणि इकडं ताई सर, आधार कार्ड चालतंय का? नाही ग, पासपोर्टच लागतोय. चान्स गेला बरं का तुझा आता. ताई सर, तुम्ही फॉरेनला जाणार? हा मग जाणार आम्ही फॉरेनला. आता ही डील एकदा का फायनल झाली की नाही की लगेच आम्ही फॉरेनला जाणार. आणि मग काय, शनिवार रविवार चहा कॉफी प्यायला फॉरेनलाच ठरलंय आमचं. चहा प्यायला फॉरेन? हा मग कसं आहे चंदे, माणसाकडं ढिगानं पैसे असले का नाही की तो आपल्या मर्जीचा मालक असतोय. आता ही डील एकदा का फायनल झाली का नाही की मग चहाच काय, पाणी प्यायला आम्ही कुठं जाणार माहिती का? कुठं? आमचं आवडतं पॅरिस आणि सिंगापूर बी. पर ताई सर, एवढा पैसा आणणार कुठनं? अगं आता या साहेबासंग डील फायनल झाली की नाही किंवा पैसेच पैसे. हा, ते पकड 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 जरा. बाई, आत्ताच आमच्या हाताला खाज सुटल्या बाई. पैसे येणार, पैसे येणार. चुकीच्या हाताला खास सुटल्या म्हणजे पैसे जाणार. हो बाजूला. माणसाला जर चांगलं काय बोलता येत नसेल का नाही तर पण मधी 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 चोच घालून ये. या ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. बस बोंबलत. काय बस बोंबलत नाही. आता एकदा का डील फायनल झाली का नाही की मग कोण बोंबलत बसतंय ते बघूच आपण. डील झाली तर काल रातच्याला काहीतरी राडा झालाय तिकडं. माणसं मशाला घेऊन गेली ती रातच्याला तिकडे सर्किट हाऊस वर. काय कोणी सांगितलं? कुठं आहेस तू? अख्ख्या गावात ही चर्चा सुरू आहे. तेव्हा आता सिंगापूर सोडा, शिंगणापूरला बी जाणार नाहीस तू. चहा प्यायला जाते. चल पप्प्या, फोन उचल. काय झालं? पप्प्या आणि ते साहेब दोघं बी फोन उचलणं झाल्यात. बरं झालं बाई, मी काय माझा पासपोर्ट काढला नाही, नाहीतर उगा तुमच्या पासपोर्ट सारखा माझा बी वाया गेला असता. ती फॉरेनची स्वप्न बघत बसण्यात काय पॉईंट नाही होत आहे साहेब. तुम्ही का नाही त्या हाताला मलम लावून घ्या. उगा उलटा हात खाजून पैसे घालवशीला. आधीच तंगी हाय. थोबाड फोडू तुझा. थोडा नंतर ना आणि ते बोलायचं होतं बघा. तर बाजूला आणि ते तुमची डील काय आज होत नसते बघा. ते आज काय आता कधीच होणार नाही बघा. म्हणजे का? की आपले साहेब, अहो आपल्या साहेबाला कुत्र्यासारखं मारून पळून लावलं की हो. कुणी? ते पप्पा आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी. वहिनी, ते दारू पिऊन काल राज्याला सगळा डाव वाकून टाकला की हो. तुम्हाला सांगते, त्या गावकऱ्यांनी ऐकलं की मग काय ते पेटवा पेटवी आणि मारामारीच की हो. की पप्प्याने असं कसं केलं? ते दारू पिला आणि वरनं लावणी बी ठेवली की हो. मी काय म्हणते वहिनी, ते पार्टी ठेवायचीच होती तर ते डील झाल्यावर ठेवायची की. पण हे दारूची हाव त्याच्या अंगाशी आली बघा. पण त्याच्या अंगाशी आलीच, पण तुमची चूक नसताना तुमच्या बी अंगाशी आली बघा. या पप्प्याला लय टाइम सांगितलं होतं आम्ही, पण नाहीच. तुझा आत्ताच्या आत्ता हजर कर त्याला आमच्या समोर. ते काय येत नसते वाड्यावर बघा. उचल बांगडी कर, नाहीतर उलटा टांगून आण. पण आत्ताच्या आत्ता आमच्या समोर हजर करायचं.
आज पतुरी या गावातल्या लई जणांच्या पाठीचं धिरडं केलंय आम्ही. आता पप्याची बारी आहे. जा बोलवून आण त्याला. लगेच आणतो मी. येतो. हो बाजूला. काय बाईचा करम माणूस आहे. सकाळपासून चहा नाश्ता घेऊन शोधायला लागले. कुठं बोंबलत गेलात कुणास ठाऊक. नमस्कार तात्या. असा कसा उदी उठा तुमचा. गावाला लुबडतो, दारू पितो. लहानपणी जर हाणला असता तर अशी वेळ आली नसती. अहो नवरा म्हणून तर शब्द नाही तो प्रेमाचे, दगडाचा काळजाचा. अहो एवढी पाप करतोय. कधी कधी असं वाटतं निरगुडीच्या फोकानं सोलून काढावा त्याला. नाहीतर की नाही जेवणात विष घालून मारून टाकावं तुमच्या रेड्याला. पण कसं मारणार. नवरा आहे ना. आहो तुम्ही कुठं होतात. ते मी बाहेर गेलतो जरा काम होत. बाहेर मला तर नाही दिसलं येताना. तू कामात असशील का तू. अहो मी गावात चालले होते तुम्हाला शोधायला. ए बाई काय हे बघ, कुठं जायचं नाही, कुणाला काय सांगायचं नाही, कुणाला काय बोलायचं नाही. माझ्याविषयी कुणी जर विचारलं तर सांगायचं मी गावाला गेलोय, लांबच्या गावाला गेलोय, लवकर परत येणार नाही आहे. आणि कुणी विचारलं तर मी घरात लपलेलो नाही आहे असं सांगायचं. आता काय भानगड केली. भानगड नाही ग, काय आहे जरा गैरसमज झालाय गावकऱ्यांचा. गैरसमज कसलं. तुला सांगितले तेवढं कर, जास्त शानपणा करू नको. मला सांगायला लागली येता भूक लागली येत तरी तर मला सांगते की सुरका ठीक आहे. प्रेमाचा शब्द नाही, प्रेमाचा घास का. प्रेम आलंय मला तुझ्यावर. का की का आहेस ना. मी घरात नाही आहे, मी गावाला गेलोय. बाबा वहिनी ते पप्पा कुठं असता. ते गावाला गेलेत. गावाला. होय लई लांब गेलेत. म्हणजे पलीकडच्या गावाला. पलीकडच्या गावाला गेलेत. अच्छा ते पलीकडच्या गावाला गेलेत काय पप्पादा. अयो पप्पादा ते किती लांबच्या गावाला गेला की तुम्ही. ते हुडकून ते जीव गेला की माझा दमलाव की मी. बरं चला ते वहिनीने तुम्हाला बोलायला असते बघा. नको 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 ऐक माझं. मी घरात न बाहेर गेलो तर गावकरी माझा क्षमा करतील. नको ते असं कसं पप्पा. ते वहिनींना मी शब्द दिलेला असते बघा की तुम्हाला वाड्यावर घेऊन येणार म्हणून. ते वाड्यावर यायला लागते बघा. मी नाही ना पप्पा. नाही ठीक आहे मी एक काम करते ते गावकऱ्यांसमोर जाऊन सोडून देते तुम्हाला. नाही मी लपून बसणार. मी नाही. हा मग ऐकायचं ते गपचूप वाड्यावर यायचं बघा. काय चला वहिनी येत आहे. चला पप्पा चला म्हणते की मी. चला